नमस्कार मंडळी. आता आंघोळ वगैरे झाली, रेडी झालेलो आहे. आता रेडी झालो, जेवायला वगैरे तयार झालं होतं, पण मित्राचा कॉल आला. मित्र म्हटला का मिसळ खायला जायचं. मग घरच्यांना सांगितलं तुम्ही जरा थांबा, आता आपण जरा जेवण दुपारी करू. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला, मिसळ खायला. राजाजी घरी एवढं केलं त्याचं काय? घरी एवढं गेलंय, पण मग आपण दोघं हा ते दुपारी खाऊ. थांबायचंय. नाही नाही, तुम्ही खाऊन घ्या. म्हणलं की थांबायचं थांबायचं नाहीये, तुम्ही खाऊन घ्या. म्हणजे मी खाणार नाही, जेवण नाही करणार. अरे मी आपण दे ना काय काय केलं. हे बघा काय काय केलं पाहिजे का. भेंडीची भाजी, कढी. इकडे केलं कढी. भजे, भजे कुठे भजे व्हायचे का. भजे करायचे. अजून पोळ्या कारल्याची भाजी. रात्री नाही तर उद्या. ते रात्री होते. हा, एक कारले तर रेडी. कारले एक तर आज दुपारी नाही तर रात्रीच. शक्यता मी खाल्लं नाही ना तर मग रात्रीच होणार माझ्या हाते, मला वाटतंय. पण चला ठीक आहे, आता मिसळ खायला जाऊ. आणि तुम्हाला जे 2-3 व्हिडिओ पूर्वी सांगत होतो वेदांत, तो वेदांत आता आलेला आहे. त्याचा तुम्हाला दाखवतो तो वेदांत, त्याचं मी दाखवतो तुम्हाला आता काय आहे, काय नाही. बॅकलॉगचे पेपर दिले त्यांनी, आत्ताशी बॅकलॉगचे पेपर दिले, तो मी दाखवतो तुम्हाला आता. बाहेर येऊन थांबलेले, चाललो आता आम्ही मिसळ. व्हिडिओ मध्ये एक जणांची कमेंट आली आपल्याला, गणेश भाऊ म्हणून डंके. जर नाव चुकला असेल तर सॉरी भावा, मनापासून सॉरी मागतो. नाव जर चुकला असेल तर तुमच्या सपोर्टसाठी आणि तुम्ही जे कमेंट करता त्याच्यासाठी खूप खूप आभार तुमचा आला. असेच कमेंट करत राहा, असाच सपोर्ट द्या आम्हाला. आणि गणेश भाऊ साठी एक डान्स होत आहे, एक मरफा करू आपण गणेश भाऊ साठी. आता करायचा हैदराबादी मरफा करायचा. हैदराबादी हा, लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. मी ते बस हिलचं बघितलं होतं, ते बस हिल करायचं ना. हा बस इकडं. हा. चला फायनली वेदांत आलेला आहे. आणि वेदांत तुला दाखवायचं होतं लई व्हिडिओ पासून, तुला बोलत होतो. किती यार, दिले ना सगळे. बॅग किती होते. 2 बॅग होते, दिले का. दिले ना भाऊ. लोकांचे 3rd इयर चालू झालं, 4th इयर. अरे आता आमचं कॉलेज इकडे पाय पहिले इकडे पाय. लोकांचं 4th इयर चालू झालं, तुझे अजून 3rd इयरचे बॅकलॉग द्यायचं चालू आहे. 2nd इयरचे इयरला गेलो नाही रे अजून. नाही का. आता सेकंड इयर संपलंय, आता थर्ड इयर. बॅकलॉग दिले ना आता. 2 होते. 2 होते. 3rd इयरला आता जाणार तू. लाज वाटते का तुम्हाला. लाज काय लाज बरोबर. व्हिडिओ टाकलेलं काय काल आठवण हा? काय होता. नाशिक मध्ये नाशिक ब्लॉग चालू होते. हे असे बघता, असे लोक राहता आपले ब्लॉग बघत नाही, सपोर्ट करत नाही. म्हणून सांगतो, जवळचे माणसं आपल्याला कधीच सपोर्ट करत नाही. असे लोक राहता. त्याच्यानंतर नाशिक ब्लॉग नंतर वटपौर्णिमा होतं, मग दिदीचं हे होतं. फक्त स्टेटस पाहायला नाही लावले तुला, फक्त स्टेटसवर सांगू राहिला. स्टेटसवर नाही. त्यानंतर दिदी दाजींसोबत दादींची विदाई काहीतरी होतं. आपण काय होतं त्यानंतर त्याच्यावर तू फक्त स्टेटस फक्त स्टेटस माहिती आहे पेपर चालू होते, मी फट करून स्किप करून पाहिले होते. काहीच नाही पाहिलं. याला खोटंच वाटत राव. असे डिमोटिव्ह लाईफ मध्ये जर राहिले ना तुम्ही, सक्सेस एकदम सक्सेस. Hashtag आपलेच गद्दार. आपलेच गद्दार हॅशटॅग लावणार, आपलेच घ्यायला नाही गद्दार. आलेला बरं का. काय गद्दारीची गोष्ट करीतो हा, काल मला घ्यायला नाही आलेला. मी झोपेल होतो. थांब आता याला प्रूफ दाखवतो, मी झोपेल होतो म्हणून. मला बाकीच्यांचे बी कॉल आले, मी उचलले नाही ते. चला आता मिसळ घाल जायचं आहे, पण आमचा जरा का रे शूटर गावात गेलाय काकाला आणायला. सध्या जरा गावात गेलाय. आणि पाऊस कंटिन्यू चालू, रेड अलर्ट सांगितलाय नाशिक मध्ये. नाशिक गेलं पाण्यात ऑलरेडी. ढगफुटे आपल्याकडे पूर येणार. तुम्हाला कॉन्टेंट भेटणार. हो काय पूर येणार, कोकणामध्ये पूर येणार आहे. एक जण ढकलून देणार आमच्या पुरात. सायला ढकलून दे. लंगड्या पाय तुटेल साल्याचा. आता मी बाहेर गेलो होतो, मिसळपाव खाऊन आलेलो आहे. आणि मिसळपाव खाल्ल्यानंतर मी घरी आलो आणि मला आता काही भूक नाहीये. पण यांनी एवढा चालूपणा केला यात तुम्हाला दाखवतो मी काय करताय. माझी इच्छा नाही ना आता खायची, म्हणून यांना ना पावसाळ्यात ताजा मस्त सुचत आहे आता खायला. आणि आता बघा, आता चालू आहे इथं भजे, ते बी बटाट्याचे भजे, साधे भजे. आणि हीच बाई ते माझं पोट भरेल असताना मला देणार नाही. आता मग एवढं पोट भरलंय, पण मस्त आता पावसाच्या याच्यात त्यांना खाऊ एवढं कसं खाऊ बोलले राहू शकता कोणी. कसं खाऊ बोललं राहू शकता. हा कांदा भजे पण आहे. कांदा भजे हे पप्पाला वाटतं. पप्पा कसं एवढं तुम्ही खाऊ बोलले राहू शकता. तुम्ही सांगितलं असाल ना मम्मीला. मी बटाटे सांगितलं, कांदा पण सांगितलं. हा ना, पण तुम्हाला पाऊस चालू झाला
पाऊस चालू झाला का यांना फक्त खायला लागतं ते मस्त असं काहीतरी चटपटीत एकदम भारी भारी. आणि आता मी खाऊन आलेलो आहे, मला भूक नाही आता, तर मग मी काही इच्छा नाही मला खायची आता. आणि आता हे मला जळवत आता खाऊन खाऊन. हा जाळताय, कसं जाळता रे? पा 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 पा. अच्छा. आत्ता झोपेतून उठलो आणि झोपेतून उठल्यानंतर मी ना इन्स्टाला रील पाहत होतो. इन्स्टाला रील पाहता पाहता तिथं कळालं की बाहेरचं वातावरण खूप खराब आहे. कृपया ज्यांनी ज्यांनी प्लॅन केले त्यांनी त्यांनी काही जाऊ नका. सध्याच्या पोझिशनला जिथं जिथं फिरायचं तिथं सगळीकडे रेड अलर्ट दिलेला आहे. तर माझी इच्छा आहे की तुम्ही जायला नाही पाहिजे, कारण की बाहेर जाऊन आपला जीव धोक्यात घालणं हे अजून चांगलं नाही. भले की प्लॅन थोडा नंतर करा, पण आत्ता कृपया जाऊ नका. कारण की माझा स्वतःचा प्लॅन होता आणि मी माझा स्वतःचा प्लॅन कॅन्सल केलाय आता. कारण की लोणावळा झालं, तुमचं भंडारदरा, जिथं म्हणशान तिथं सगळीकडं पाऊस आहे, पाऊस आहे, सगळीकडं पाणी आहे. कृपया करून जाऊ नका. आता बा मम्मी काय म्हणणार बघा. मम्मी आपल्या आपल्या घरात बसा, सगळ्यांनी घरात बसून आनंद घ्या. उलट सगळ्या फॅमिलीला वेळ द्या. बाहेर जाण्यापेक्षा घरातच एकमेकांसोबत वेळ द्या आणि चांगले राहा. बाहेर खूप धोक्याचं वातावरण आहे, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. जीवाला हानी होण्यापेक्षा आपल्या घरात राहण्यातच आनंद आहे. मम्मी एकदम बरोबर बोलली. कुठं जाऊ नका, काही नाही. पप्पांचा बी तेच बोलणं राहणार आहे, कुठं जाऊ नका तुम्ही. पप्पा बोला. मित्रांनो, पावसाचं वातावरण आहे, कुठं जाऊ नका, जीव धोक्यात घालू नका. 2 दिवसानंतर वातावरण निवळत, मग तेव्हा जा, आनंद घ्या निसर्गाचा. आता सध्या 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस घरी राहा, कळकळीची विनंती आहे. मम्मी ना आता पहा, तुम्हाला मी बोललेलो ना रात्री आमच्या इथं काय होतं. आता आता चालू आहे खिचडी. मम्मी काय बनवतीये खिचडी, इकडे बाय? खिचडी, खिचडी पातळ खिचडी खायची. दीदीला किती दिवसाची पातळ खिचडी काय चालू होती दीदीचा. कोणची रशियावाली ना? आज बनती रशियावाली खिचडी. आणि आज ना आज आज आम्ही ना 2-3 रील शूट केलेले, पण शूट करताना तुम्हाला आहे ना तुम्हाला आता अजून एक सरप्राईज देणार. सरप्राईज तर मम्मी बिहाइंड द सीन तुम्हाला दाखवतो. म्हणजे एवढे भांडणं होता लय भांडणं होतं आमच्यावाले रील बनवताना. कारण की आमच्याकडे कॅमेरामॅन नाही नीट पकडायला. पप्पा पकडता, मम्मीला तर काही येत नाही. मम्मी जर पकडायला लागली अशी अशी पकडते एकदम टाईट मध्ये. मम्मीला नीट पकडतात. मम्मी कशी कशी पकडते तू? अशी पकडते का बरं? तुला घाबरून मला घाबरून. मग रील मध्ये येतो की नाही व्यवस्थित, याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये. परत मग तू चिडचिड करतो, मग मी असं नको तर असंच तर असंच तर असं तर असं टेन्शन. एवढे भांडण होता. मम्मीला कॅमेरा पकडता येत नाही आणि पप्पा कॅमेरा पकडतात. पप्पाला काय वाटतं का पप्पा एकदम प्रोफेशनल आहे. पप्पा एकदम प्रोफेशनल आहे असं वाटतं पप्पांना. पप्पा आता मी माझ्या पद्धतीने करन, मला कोणी काही बोलायचं नाही, मी माझ्या पद्धतीने करन. पप्पा असं प्रोफेशनल समजता, एकदम प्रोफेशनल. आणि दिदीला येतात, दिदी भाव खाती म्हणून दिदी काय करत नाही. दीदी आज काय खायचंय भाई? खिचडी. खिचडी खायची आहे, पातळ खिचडी रश्यावाली. पहिले खिचडी वाटली ना, पण मग चांगली वाटते, मला आवडते ती खिचडी. हा ना. पहिलेच ती खिचडी 2 महिन्यापासून खायची तिला, 2 महिन्यापासून. अरे मम्मी आता ही पहा तुम्हाला दाखवतो मी बर का. रश्यावाली खिचडी करताय आणि डाळ भात सारखी. पण मग हा सांग सांग सांग. त्याला आहे ना डाळ आधी साईडला शिजवून घ्यावी लागते. हे बघा पहिले डाळ शिजवतो आहे, डाळ साईडला शिजवावं लागते. या पातेल्यामध्ये खिचडी होणार, कुकर मध्ये होत नाही खिचडी. आणि ज्यांना युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम आहे ना त्यांनी एक व्हाईट काढून घ्यायचं. हा, ज्यांना युरिक ऍसिडचा त्रास नाही, हे व्हाईट जे येतं ना फोम तो काढून घ्यायचा साईडला लोकांनी. असं दीदी पण चांगली लागते का? एक नंबर लागते. मम्मीच्या हाताचं 1 नंबर लागतं. मम्मीच्या हाताचं बर का 1 नंबर लागतं मम्मीच्या हाताचं. अरे कुठे गेली? मागे गेली ती. कोमल बी चांगलं करते, पण कसं आहे मम्मी जर तारीफ केली ना मग तिला जरा असं वाटतं ओ मी करणार नाही, मी सुगरण नाहीये. तसं सुगरण आहे माझी बायको,
चांगलं करते ती पण. पण तारीफ नाही करते येत तोंडावर. का रे मम्मी, कोमल कसा स्वयंपाक करते? कोमली छान करते स्वयंपाक, चांगलं करते मस्त ना? करते. पण तिच्या तोंडावर बोलायचं नाही बरं का, बर, नाही तर ती लाडात येऊन जाईल लगेच. मी तुझ्या मागे आहे ना, तिच्या तोंडावर बोलून दिला. मी वहिनीला कालपासून पास्ता सांगितलं. काय कालपासून पास्ता सांगितलाय वहिनीला मी. पास्ता केला नाही तिने? नाही पण ती मला ते बोलत होती तुला पास्ता नाही आवडत ना म्हणून. हे काय करता माहिती का, पोट पास्त्यावर भरता. पास्त्यावर पोट भरणार आहे का? काही गोष्ट करता. आता मी भेंडी पोळी खाल्ली, आता मी चाललो परत कुठंतरी खायला. नाही रे, खिचडी खाणार आहे. मला भूकत नाही. आता मी 2 पोळ्या खाल्ल्या होत्या, आता भूक नाही मला. आता खिचडी खाऊ. आता मम्मी चवायला मजा येते, मम्मीला अशी चिडवायला मजा येते. चला आता तुम्हाला दाखवतो मम्मी खिचडी कशी होती ती पातळ, तुम्हाला दाखवतो. मम्मी आता बघ बरं, इथं कोण बसले? आता गाय बसली. आता बघ ती लाडत कशी येते बरं का. लय लाड करते ती. फक्त लाडत येईल बापा. बाबा जरा कशी लाडत येते बघा. जीव लावला की ते लाडातच येतात. लाडत येते. चल चल गावली, चल जपा जप ठीक आहे, जपा जप जपा. अशी नीट जॉब देता बघा होईल. अच्छा, पाय पाय ना तुला पोट वाढून तुझा पाय लागला आहे. हो, पोट वाढलेलं आहे. काय काय झालं बेटा तुला? त्या पायाला लागलाय? त्या पायाला लागलाय? कुठं? ते दुसरे येतात ना, ते आता लगेचच अशी झोपी जात. ते ना गावामध्ये कोणत्या पायाला लागलंय ते? ते मधला पाय असं जाऊ दे तो खाली ते खुरे झालेले. गोरे झालेले, वाढलेले